काही नाही होणार तुला. मंजू वहिनी तुम्हीच काहीतरी करा, कारण पप्पा जयदीप सत्य कुणी बी घरात नाहीत. तुम्ही हिला हॉस्पिटलला न्या. आई हिला दवाखान्यात घेऊन जाऊ चल. सिस्टर डॉक्टर कुठे आहेत? हिच्या पोटात दुखतंय, पोटावर पडले, प्रेग्नेंट आहे. कुठे डॉक्टर बोलवा ना. अहो बघत काय बसला, इमर्जन्सी आहे, बोलवा. हो हो मॅडम आताच आहेत, चला. मॅडम काय झालंय? पोटात दुखतंय, हिच्या पडले पोटावर. ठीक आहे घेऊन या इकडे. अचानक कसं काय पोटात दुखू लागलं? पोटाला धक्का वगैरे लागला होता का? पाय घसरून पडली हो, तोल गेला तिचा. पायलट करण आहे माझी लेक, तिला काय होऊन देऊ नका डॉक्टर. हो मी बघते, तुम्ही पॅनिक होऊ नका. अश्विनी ह्याला प्लीज बाहेर घेऊन जा. मॅडम प्लीज बाहेर चला. हे असं कुणाच्या उपकारावर जगणं बरं नाही ग. त्यात त्या मम्मी साहेब म्हणजे एक नंबरची खुनशी बाई. कधी कसा राग काढल कुणावर सांगता येत नाही. आपल्या आंबरीच्या परिस्थितीचा जरा बी विचार केला नाही त्यांनी. एवढ्या निर्दयी कशा असू शकतात त्या? आई आपण अमृतासाठी सहन करतोय सगळं. हे बघ आता शांत राहू, अमृतावर लक्ष द्यायला पाहिजे आपल्याला. आपल्या आंबरीला काय होणार तर नाही ना ग. आई अगं का असा विचार करतेस? काही नाही होणार. आणि डॉक्टर चेक करतायत ना तिला, ते सांगतील आपल्याला तपासून. हे बघ अमृताला आणि त्याच्या बाळाला काही नाही होणार. देवावर विश्वास ठेव. मॅडम ठेव तुम्हाला आत बोलवलंय. डॉक्टर सगळं ठीक आहे ना? काळजी करण्यासारखं काही नाही ना? काळजी करण्यासारखं काहीही नाहीये. या बसा तुम्ही.